किलोमीटरच्या पुढे एक 20 किलोमीटर आहे. म्हणजे तिथे एका चाल तासाचं अंतर आहे. असू द्या असू द्या. असू द्या, एवढं काय हा हो. हा एवढं काय बोलायला लागलं त्याच्यात. बस कर ना. थोडस छोटा विषय भेटला का झाला, तो मोठं लांब करत जायचं तू असं करतेस, असते. मग दे की हा तुम्ही करता, मी नाही करत, तुम्ही करता. हे कोण करते रे? ए करतात, तुम्ही करता ते कळलं ना. होय होय मीच करतो बस. मला प्रेमळ नवरा आहे, प्रेमळ प्रेमळ है ना? हो, मस्त, आमची छान, भांडणं पण होतात आणि आम्ही चांगले पण राहतो. होय नाही? होय होय. तसं असावं प्रेमात, जरा प्रेमात कसं म्हणजे बघतोय कसा बघतोय. प्रेम वाटतं बरं का मित्रांनो. तुम्ही पण जरा असं भांडत जावा. भांडत जावा. हा पण भांडले असं तर जास्त भांडू नका. जास्त भांडू कमीच नका. भांडा. आम्ही भांडतो पण आणि परत चांगले पण होतो. मी खूप नशीबवान आहे, मला इतका चांगला समजूतदार नवरा भेटला. नाही हा हो हो. तुम्ही नाही नशीबवान. तुझ्यापेक्षा गोरा दिसतोय बघ. कसा आहे मी मोबाईल गोरी दिसते. मित्रांनो? मोबाईल चांगला आहे का? क्लिअरिटी दिसते का सांगा तुम्हाला? संध्याकाळची वेळ झाली, आता 7:30 वाजल्यात. क्लॅरिटी नाही दिसत पण मीच गोरी दिसते. कोण म्हणते? मीच गोरी. तनू गोरा आहे माझा, बघ. हॅलो सर्वांना, परत एकदा आमच्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आताच आंघोळी झाली, तर दुपार झाली आणि आज आंघोळ उशिरा झाली कारण बाकीची पण घरातली कामं होती, त्याच्यामध्ये काय वेळच भेटला ना आंघोळ करायला. आमचा बाबू काय झोपतच नाही आहे, नुसतं त्याला मम्मा पाहिजे चिपकून, माम माम. आणि भात बनवला, सकाळी चपाती बनवली, आता अंड्याची आमटी टाकले बनवायला ठेवले. आता आम्ही थोड्या वेळाने जेवण करू. तर वैभू झोपले, आता वैभूला पण भरवते. वैभू बरं वाटतंय ना? हा हे वैभूला भरवायचं आहे आणि आम्ही पण जेवण घेऊ. आमच्या बाबूला पण द्यायचे खायला. आज पाऊस तकडे व सगळं पाणी पाणीच केलं आहे पावसाने, रात्रीपासून पडतोय पाऊस, सगळं काळोख केलं आहे आज. तर आमटी ठेवले आणि खूप गरम झाले बघा, किती गरम झाले. पावसाचे दिवस चालू आहेत, असं वाटत पण नाही की पाऊस आहे म्हणून. उन्हाळ्याचा महिना चालू असं वाटतं. खूप गरम झाले, घरातल्या वाफांना बाहेरच जात नाही जेवण जेव्हा बनवतो तेव्हा. तर आमच्या बाबूला असं घेऊन फिरावं लागतं है ना, सोबत असं घेऊन फिरायचं. इथे आमटी बनते, अंड्याची आमटी बनवायला ठेवले आणि झाल्यात. तर आता जेवण करून घेतो, आधी ह्या पिल्लांना भरवतो आणि मग जेवण करून घेतो. तर आता भरवते तिला, आता झोपून उठले. आता बरं वाटतं ना बाबू? बरं वाटतं ना तुला? हां आता खाते माझी पिल्लू. थोडासा खायचा आहे, थोडासा खायचा आहे. आपल्याला औषधं घ्यायचे, औषधं बरं व्हायचं आहे ना पटकन. हे बघा चिंटूकला काय करते व्हायचं खाली. ना बरं? हे बघा, हे चिंटूकला काय करते बघा. ते बघा, दीदीला चालतेच, मम्मी मला पण दे. नमस्कार मित्रांनो. तर बघा आमच्याकडे पावसानं धुळगुळसा घातलेला आहे. बघा पाणी साचलं, दिसतंय का तुम्हाला? हे बघा पाणी बघा. माझे कपडे घातलेत तिने. मग काय झालं? मग घातले कपडे. माझे कपडे काय घातले? लाल का दिसतंय व्हिडिओमध्ये? चेहरा लाल दिसतोय. नाही बरोबर आहे, लालच आहे, त्याच्यामुळे तू लाल दिसतेस. क्लिअरिटी जरा जास्तच आहे कॅमेराची. आणि वातावरण तसं झालं, वातावरण पण तसं झालंय. म्हणजे हे बघा आमच्याकडे वातावरण बघा. हे बघा वातावरण छान दिसतंय ना. कारण ड्रेस घालून नाही का, ड्रेस घालून कंटाळा यायला लागला, त्याच्यामुळे असे घातले. मिस्टरांचे टी शर्ट घातले, काय चांगलं दिसत नाही. दाखवा मित्रांनो, कमेंट करा नक्की, ही चांगली दिसते का? बघा कशी पोच देते. दिसते की चांगलं येड्यासारखी दिसते री बाबा. दिसते. हो दिसते. दुपारी शूट करायला जमलं नाही, कारण नाही का बारका पण रडत होता आणि वैभूला पण जेवण ते देऊन झोपवलं आणि मी पण थोडा आराम केला. बारका झोपला तो. आता हाय खेळतोय. हे बघा संध्याकाळची वेळ झाली. हे बघा तनू कसा खेळतोय आमचा. हां 7 वाजून गेलेत, संध्याकाळ झाले. खाली करा की, इतका वर कशाला करतात? 7 वाजलेत की 7 वाजून गेले? 7 वाजून गेले. 7 वाजून गेले. 7 मी पाहिजे त्याला पण कंटाळा येतो. जरा बसले, खूप
खूप कंटाळा आलाय. आराम करायला का भेटतच नाही. होय होय दिवसभर पोराच्या माग, होय होय नवऱ्याच्या माग, होय, होय. त्यांना खाणं द्या बनवून, सगळं द्या बनवून. का नवऱ्याला भरवती काय? हा बसले काय अण्णा लगेच दिसतं. बसली म्हणजे आराम नाही करायचा. अरे बसलीचा विषय नाही का, पण नवऱ्याला भरवती का? नवऱ्याच्या मागे आहे म्हणून सांगतेस. भरवती म्हणजे जेवण वगैरे बनवून देते ना. हा बरोबर आहे हो. मला दुखायला लागलं, अंग दुखायला लागलं माझं. आता परत जेवण बनवायचं सगळं. काय दुकान आलंय? अंग दुखतंय हे सगळं. हा हात दुखतायत माझे. हा काय आणि दुखतोस? तिला उठवा वैभूला उठवा. हात दुखतोय म्हण नाही, बोट दुखतोय म्हण नाही. बोट दुखतायत. हे बोट दुखायला लागलेत माझे, असं दुखतंय. काय होय? माहित काय झालं. बघू नको नाही ना, बघू बघू नको बघू. नको थांब थांब बघ. नको राहू दे. नको तनुला गाडी ठेवतो. बघू 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 की. नको नको दुखताय. थांब की बघू मोडतो. नको त्रास होता. हे दुखतात ते बघू ती नको ती बघू तिकडे. काय ते बरं मग. नको बस झालं. मच्छर चावलती की बया. पूर्ण पडेल. नको बस झालं. हा बघू रिमोट. अहो गप्पा ना. पूर्ण पडेल. नको बस. काय मॅडम काय म्हणताय, बाकी बरे आहात ना? आमची मॅडम आता उठली बरं का. व्हिडिओ बनवायला जमलंच नाही दुपारी, कारण काम 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 काय संपायचं नावच घेत नव्हते. तन्मय पण भरपूर पिडतो बरं का, काय करू देत नाही तिला, त्याच्यामुळे काय करणार. जाऊ दे, एक सिलेंडर तर भरून आणला आधी, एक बरं झालं, टेन्शन गेलं. आता चुलीवरचं टेन्शन गेलं. एका माणसाने दिला सिलेंडर बरं. आता पण नाही का एक देवासारखा माणूस आला, म्हणजे आमच्या मदतीला असं वाटतंय, म्हणजे स्वामी आहेत आमच्या मागं. आता पण सिलेंडर दिला एका माणसाने रिकामा, म्हणजे ते काकी एक आहेत त्या सिलेंडर देतात. त्या म्हटलं की ठीक आहे सिलेंडर मिळून जाईल. मग तो रिकामा सिलेंडर त्या व्यक्तीने दिला आणि मग आम्ही सिलेंडर आता भरून आणलाय. आणि आधीचा जो आहे आमचा भरलेला तो जेव्हा आता सिलेंडरचा मध्ये प्रॉब्लेम चालू झालेला, सिलेंडरचा म्हणजे खप होती, म्हणजे भेटतच नव्हता ना, तर त्यावेळी हे मिस्टर कामाला जायचे ना, तिथल्याच एक माणसाने त्यांच्याच कार्डावरचा आम्हाला दिलेला सिलेंडर. तर तो पण खूप म्हणजे जसं म्हणतात ना, देव मदतीला धावून येतो, त्या प्रकारे तो आला तो माणूस. म्हणजे आम्हाला त्रास नाही झाला. चुलीवर केलं आम्ही 2-3 महिने, 2 महिने तरी चुलीवर केलं आम्ही जेवण. हा 2-2.5 महिने झाले. हा 2-3 महिने तरी आम्ही चुलीवर जेवण केला. त्यानंतर मग शेगडी आणली, शेगडीवर पण जेवण केला, ते आम्ही स्वतःहूनच बनवलेली. तर असं जेवण केलं, कधी असं उपाशी नाही. शेगडी म्हणजे भुशाची बरं का. हा शेगडी भुशाची, त्याच्यावर जेवण बनवला. तुम्हाला दाखवलं असेल, व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. हा व्हिडिओ मध्ये काढलेत की व्हिडिओ. आणि त्यांनी दिला त्यांच्या कार्डावरचा, आधी जेव्हा आमच्याकडे सिलेंडर नव्हता तेव्हा. 2 महिन्याच्या पाठीमागे, म्हणजे 1.5 महिन्याच्या पाठीमागे एका म्हणजे एका माणसाने दिला मला सिलेंडर, म्हणजे त्यांच्या कार्डावरती. तर त्याच्यानंतर मग त्यांना पण 45 दिवसानंतर भेटणार होता ना, तर आता त्यांच्याकडे जाऊ शकत नाही मी. सारखं त्यांच्याकडे नाही जाऊ शकत. आणि कसं झालं, आम्ही आमचं कार्ड काढलं नाही, आमची लय मोठी चूक झाली. आम्हाला वाटलं हे काय असा प्रॉब्लेम येणारच नाही. आम्ही एकच आमच्याकडे आहे, तो आम्ही ब्लॅकने आणत होतो. आणि आता बघू कधी चालू होईल तेव्हा आम्ही कार्ड काढू. आता लग्नाला झाले आमच्या 5 वर्ष, तरी अजून आम्ही काय कार्ड काढलेलं नाही. आता कार्ड काढायचंय, कारण आता खूप गरज आहे. कारण कसं आहे माहित आहे, कार्ड काढायला काय हरकत नाही होती, पण कसं जेव्हा आपल्याला गरज लागायची तेव्हा लगेच भेटायचं ना, त्याच्यामुळे ते इग्नोर केलं मी. लगेच भेटून जायचं म्हणून म्हटलं की कशाला पाहिजे, नंतर कधीतरी करू, हे करू म्हणता असा प्रॉब्लेम आला. आम्हाला माहितीच नव्हतं असा प्रॉब्लेम येईल म्हणून. तर असो, आमच्या पाठीमागे स्वामींचा हात आहे, म्हणजे स्वामी आहेत आमच्या पाठीमागे. आम्हाला कधी कोणत्याच गोष्टीची कमी कधीच पडली नाही. जे पाहिजे ते आहेच, म्हणजे कधी उपाशी राहिलोच नाही. घरामध्ये धान्य पण आहे, ज्या खाण्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आहेत असं. तर आता जेवण बनवायचं आहे, मग त्या 2 लेकरांना जेवण बनवायचं आहे. लेकरं आम्हाला इतका त्रास देतात, मला तर काय सांगू. मला पण मला पण नवरा पण लय पेटतो मला. हो हो हो, नवरा हनत असेल ना, हनत मारत असेल ना नवरा तुला. हनत मारत नाही, मग काम करून दमते हो. मग मी काय करतो, त्याच्यात परत तुमचे टोमणे असतात. कशाची? हे असंच, ही आमटी अशीच का झाली, आमटी मीठच नाही पडलं, ह्याच्यात मीठच कमी पडलं. अगं रोज जरा जराशी भांडणं असावी, माणसाला प्रेम वाटतं, माहित आहे का.
थोडंफार तरी प्रेम वाटतं, जराशी तरी भांडणं असावी माणसाने घरात, होय की नाही वैभव? चला आता तुम्ही पोरांना सांभाळा, मी जाते जेवण बनवायला. बघा, माझी आता काय duty- यांचं चालू होते उठसूट जेवण बनवायचं, हे सगळं आमच्या घरात तेच चालू असते. आता बघा माझी ड्युटी चालू झाली. तर आज मिस्टरांचं टी शर्ट घातलंय, कंटाळा आला ड्रेस घालून घालून, म्हटलं मिस्टरांचं टी शर्ट घालू. आता जेवण बनवायचंय. दुपारी काहीच बनवायला जमलं नाही व्हिडिओ वगैरे, कारण बारका पण खूप रडायला लागला. मी कामं करायला जरा समजून घ्या मित्रांनो. जेवण केलं आणि कामं करायची होती, कपडे भांडी, मग ते करायला गेले आणि उशिरा उठणं झालं, कारण रात्री हे दोघं अचानक उठलेली, बारका आणि वैभू पण. त्याच्यामुळे बारका उठला ना की मला झोप नाही लागत, मग उशिरा झोपले का मग सकाळी जाग उशिरा येतो, असं होतं. तर जाग उशिरा येते. काय मग बापल्याकाचं काय चाललंय? काय नाही, आमची गुंजीची खेळतोय हा? आम्ही, बघ काय आम्ही चाललंय खेळतोय एकमेकाशी. बबल्या? बबल्या. ए बबल्या, काय काय खेळतोय की नाही? आता मम्माकडे नाही यायचं, पप्पाकडेच राहायचं. मम्मा जाते ते जेवण बनवायला. हा ये बाबा, ये म्हणजे बबली की काय, बोट मस्त आहे. आता टेन्शन नाही ना सिलेंडरचं. आता टेन्शन नाही आहे, पण फक्त आम्हाला जरा- टेन्शन तेच होतं सिलेंडरचं. आता संपला तर कसं करायचं, कारण नाही का आता पाऊस भरपूर पडायला लागला, अधीमध्ये येतो, अधीमध्ये असतोय, कधी नसतोय पाऊस, आणि परत जास्त पडला तर काय करणार ना. शेगडीवर करता येतं, पण लहान पोराला घेऊन ते सगळं मॅनेज करणं म्हणजे मला लय अवघड जातं. मलाच टेन्शन होतं. ते झालं, माझं टेन्शन मिटलं एकदाचं आलं आहे ना हो. आता 2 महिने जातील. आता लवकर काढून घ्यायचं आपल्याला, जेव्हा चालू होईल ना कार्डाचं, चालू होईल. पण लवकरात लवकर काढून घेऊ, कारण लय प्रॉब्लेम होतोय पुढे. कसं आहे, घरात पाहिजे ते सिलेंडर. उन्हाळ्यात आपण करू शकतो बाहेर चुलीवर वगैरे, पण कसं आहे आता पण अशी सिच्युएशन आहे, लहान बाळ आहे, माहिती आहे ना, पोरगा किती त्रास देतो. बघा कसा बघतोय तो, त्रास द्यायला लागलाय त्याच्या. हा, त्रास देतो ना, त्याच्यामुळं मला चुलीवर बनवणं शक्य होत नाही, आणि आता पाऊस आहे त्याच्यामुळं नाहीच बनवत. आधी शेगडीवर तरी बनवायचे, पण आता ते पाणी धावपळ, वगैरे आता ना चुलीवरच तापूया, म्हणजे शेगडीवरच तापूया. आणि बाकीचं काय असेल ते हा, जेवण वगैरे ह्याच्यावर सिलेंडर, म्हणजे गॅसवर, सिलेंडरवर खूप नाही. महाग झालंय काय सगळं. काय झालं काय काढतोय ते, गरम व्हायला लागलंय? हा, काय काढतोय? विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, असू दे. जय हरी विठ्ठल. असो, असो, असो. असो. लई येते, राहू द्या. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. काय टाळ्या वाजवायच्या, टाळ्या? हा, स्वामी तुला समर्थ. टाळ आणून देते काय वाजवायला. स्वामी समर्थ. टिंग 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 टिंग. स्वामी समर्थ. तू अक्कलकोटला जायची नाही पण तुझ्या आजोळीला? जाऊ. आजोळी नाही, आजोळ कसं होईल? पण कुणाचं ना, माझा आजोळ ना. हा, तुमचा आजोळ तुमचं पण आजोळ नाही ते, कुणाचा आजोळ? तुमचा आजोळ पप्पाचं आहे ना ते, अक्कलकोट आईचं गाव ना ते. आईचं. येडायचं काय, तुला माहित नाही? अरे माहित नाही ते कसं काय लग्न केलंस माझ्यावर तू? गप्पा बसा, माहित नाही ते लग्न केलं हा? म्हणजे म्हणजे सगळ्या काय? गोष्टी माहित पाहिजे होत्या का? हा मग हा, आजोळ म्हणजे आजोळ माहित नाही तुला कोण आहे? आजोळ म्हणजे आपल्या मम्मीचं माहेर, म्हणजे ते आपलं आजोळ. हा. आणि वडिलांचं? वडिलांचं कसं धरतात? वडिलांचं गाव ते आपलं गाव, वडिलांचं नसतंय. पण आजोळ, मग मी तुला काय म्हटलं, मी आजोळेला. हा, बरोबर, तू काय बोललीस? आजोळ कसं हो? अक्कलकोट थोडी आजोळ होते, तिकडं आलं ना हो. कर्नाटक. अक्कलकोटच्या पुढे 20 किलोमीटर आहे. म्हणजे तिथे एका चालू. तासाचं अंतर आहे. असू द्या, ऐंशी द्या. असू द्या, एवढं काय? हा, हो. हा, एवढं काय बोलायला लागलं त्याच्यात? बस कर ना. थोडस छोटा विषय भेटला का झाला, तो मोठं लांब करत जायचं, तू असं करतेस, असतं. मग दे की रे. हा, तुम्ही करता, मी नाही करत, तुम्ही करता. डॅम, 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 डॅम. कोण करते रे? ए करतात, तुम्ही करता ते, कळलं ना? होय बाय, मीच करतो बस. मला प्रेमळ नवरा आहे, प्रेमळ है ना? हो, मस्त, आमची छान, भांडणं पण होतात आणि आम्ही चांगले पण राहतो. होय नाही? होय होय, तसं असावं प्रेमात, जरा प्रेमात कसं म्हणजे बघतोय, कसा बघतोय, प्रेम वाटतं बरं का मित्रांनो. तुम्ही पण जरा असं भांडत जावा. भांडत जावा. हा, पण म्हणजे भांडले असं तर जास्त भांडू नका, जास्त भांडू कमीच नका. भांडा. आम्ही भांडतो पण आणि परत चांगले पण होतो, है ना? आणि मी खूप नशीबवान आहे, मला इतका चांगला समजूतदार नवरा भेटला. नाही? हा, हो हो, तुम्ही नाही नशीबवान? तुझ्यापेक्षा गोरा दिसते बघ.
कसा आहे मी मोबाईल गोरी दिसते. मित्रांनो मोबाईल चांगला आहे का क्लिअरिटी दिसते का सांगा तुम्हाला संध्याकाळची वेळ झाली आता 7:30 वाजल्यात क्लॅरिटी नाही दिसत पण मीच गोरी दिसते. कोण म्हणते मीच गोरी दिसते. तनू गोर आहे माझा बघ हा बघ हे बघ, हे बघ. कोणच गोर नाही मीच गोर आहे इथं. कोण भांडायला लागलं म्हणते तनु म्हणते मीच गोर आहे तुम्ही सगळे काळे आहेत माझ्या पुढं. होय होय तसे काय नसते तसं काय नाही म्हणायचं गोरे बिरे सगळे गोरेच आहेत. ए मम्मी गोरी आहे, बाय पप्पा बाय गोरा बाय आहे बाय म्हणते ती. बाय बाय हम्म. टाटा. टाटा चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. थांबवतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो जरा समजून घ्या पावसाचे दिवस असल्यामुळे कुठं बाहेर जाता येत नाही शूटिंग ब्लॉग असणार असणार आहे आहे तर फ्रेंडला सर्वांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट चॅनलला करा. सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आणि आयकनला क्लिक चॅनल- करून घ्या सगळ्यात पहिले तुम्हाला थांबा ना. नोटिफिकेशन येईल थांबा चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. शॉर्टकट मध्ये आम्हाला येते बरं का बोलायला चला बाय बाय हम्म. बाय टाटा. माझ्या वैभव बहिणीचं झोपलेली आता उठले पसारा बघा कसा झाला. बरं नाही वाटत आहे मित्रांनो आता तिला. आवरायचंय दवाखान्यातून नेऊन आणले 2 आता वेळा. बरं ताप नाही आता तिला देते काहीतरी खायला आणि मी अजून औषध देते. कणकणी आहे जाणवते तिच्या अंगात पण हो वाटेल होईल बरं बरं वाटेल. स्वामींच्या कृपेने बाय सगळं कर, बाय. व्यवस्थित होतं. बाय बाय. तुम्हाला स्टोरी बघायची ऐकायची असतील हं? तर मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही आमच्याबद्दलची स्टोरी सगळे सांगू आणि आमच्या पाठीमागे स्वामी समर्थ आहेत आहेत बरं का स्वामी महाराज आहेत. दिसले का स्वामी समर्थ बघ आमच्या पाठीमागे यांचा हात आहे आणि आम्ही फोटो कधी आणला हा आम्ही जेव्हा डिलिव्हरी झाली माझी त्यानंतर आणला कारण असे अनुभव आलेत आम्हाला त्यामुळे नाही का मला मी आधी विश्वास ठेवत नव्हती पण आता नाही का विश्वास ठेवायला लागले कारण ते आहेत खरं आहेत पाठीमागे आणि आमच्या सोबत पण आहेत. आमच्या मागे कोण नाही आधार कोणाचाच नाहीये पण आमच्या मागे स्वामींचा हात आहे. हाय स्वामी समर्थ आहेत आमच्या मागं. स्वामी समर्थ आहेत प्लस हे बघा ही एक आहे आणि तिथे एक त्यांनीच झोपले. दिलंय हे आम्हाला हां, भेटी त्यांनीच त्यांनीच दिलंय. दिलेलं आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय. चला बाय 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 बाय